हे आहे घाटकोपरमध्ये लपलेलं स्वामींचं गाव. नमस्कार मित्रांनो, आज मी आलोय घाटकोपर येथे असलेल्या स्वामींच्या मठात आणि या मठाची थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत मठाचे सेवेकरी सौरभ यांच्याकडून. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घाटकोपर पूर्व मधील पंतनगर येथे स्थित असलेल्या श्री स्वामी समर्थ मठाबद्दल आपण आज माहिती जाणून घेऊया. मठ स्थापन होण्यापूर्वी या जागेत सेवानिवृत्त पोलिसांचे वाचनालय होते. नाविन्य म्हणजे घाटकोपर मधील अनेक स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी चेंबूर अथवा दादरच्या मठात जायला लागायचे. तरी घाटकोपर पूर्वनगरीमध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ असावा अशी प्रत्येक स्वामी भक्तांची इच्छा होती. या कल्पनेमधूनच मे 2023 रोजी वाचनालयाच्या या छोटेखानी जागेमध्ये श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना झाली. विशेष म्हणजे मठातील सर्व भिंती आणि जमीन ह्या शेणाने सारवलेल्या असून मठातील संपूर्ण बांधकाम हे लाकडी आहे. तसेच मठामध्ये आल्यावर कोकणातील एखाद्या गावामध्ये गेल्याची अनुभूती मिळते. नाविन्य म्हणजे मठामध्ये साजरा होणारा वर्धापन दिन सोहळा आणि नवरात्रोत्सव, दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा उत्सव पाहण्यासारखा असतो. तरी आशा आहे की विभागातील सर्व स्वामी भक्तांनी मठाला भेट द्यावी ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ.